नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे मधुमेह म्हणजेच डायबिटीस। तर मित्रमैत्रिणींनो, मधुमेह म्हणजे काय? तर आपण घेतलेल्या आहाराचे पचनानंतर साखरेमध्ये रूपांतर होत असते आणि ही साखर आपल्या शरीरातील स्नायू, पेशी, शरीराचं कार्य सक्षमपणे चालण्यासाठी वापरत असते। परंतु शरीर काही कारणाने आपल्या शरीरातील इन्सुलिनच्या अकार्यक्षमतेमुळे ही साखर शरीरातील स्नायू पेशी वापरू शकत नाही। ती साखर तशीच शरीरामध्ये पडून राहते। यालाच म्हणतात मधुमेह म्हणजेच डायबिटीस। आता मधुमेहाचे प्रकार किती आहेत? तर मधुमेहाचे दोन प्रकार आहेत। एक म्हणजे स्वादुपिंडामध्ये म्हणजेच पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिनची निर्मिती न होणं आणि दुसरा म्हणजे इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होणं, यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असंही म्हणतात। आता मधुमेहाची कारणं काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचं आयुर्वेदामध्ये चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे बीजदोष म्हणजेच अनुवंशिकता। जर तुमच्या आई वडिलांना, मामाला, काकाला, आजी आजोबांना जर मधुमेहाचा इतिहास म्हणजे मधुमेह होता असा इतिहास असेल तर तुम्हाला देखील मधुमेह होऊ शकतो। त्याच पद्धतीने व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, सतत बैठे काम करणं, तसंच व्हायरल इन्फेक्शन होणं, मानसिक ताणतणाव घेणं, चुकीचा आहार विहार करणं म्हणजे अति गोड पदार्थ खाणं, या सर्व कारणांमुळे मधुमेह होऊ शकतो। मधुमेहाची लक्षणं काय आहे? तर मधुमेहाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्ण आपल्याला लठ्ठ दिसतो, खूप ताकद आहे असं वाटतं, परंतु त्याला आतून अशक्तपणा खूप जाणवत असतो, विकनेस जाणवतं। कारण का की शरीरातील साखर ही स्नायू पेशी वापरू शकत नाही, त्यामुळे त्याला अशक्तपणा जाणवतो म्हणजे त्याच्यात ऊर्जा तयार होत नाही। दुसरं म्हणजे वारंवार तहान लागणं, रात्रीच्या वेळेस लघवीला झोपेतनं 2 ते 3 वेळा उठावं लागणं, तोंडास दुर्गंधी येणं, जर आपल्या शरीराला काही कारणाने जखमा झाल्या असतील तर बऱ्या न होणं, हातापायांची आगाग होणं, तसंच जननेंद्रियांना वारंवार जंतू संसर्ग होणं। आता मधुमेह कधी होतो? तर मधुमेह हा साधारणतः बाल्यावस्थेपासून तो वृद्धावस्थेपर्यंत कधीही होऊ शकतो। तसंच तो गर्भवती स्त्रीला तिच्या शरीरामध्ये हार्मोन्सचे प्रमाण बदलल्यामुळं गर्भवती स्त्रीला देखील मधुमेह होऊ शकतो। जिच्या घरामध्ये डायबिटीसचा इतिहास आहे, तसंच जी स्त्री लठ्ठ आहे अशा स्त्रीला गर्भावस्थेमध्ये मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त असतात। अशा वेळी तिच्या व तिच्या बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, म्हणून तिची जास्त काळजी घ्यावी लागते। आता मधुमेहासाठी आवश्यक तपासण्या कुठल्या आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं, जर डॉक्टरांना तुमच्या बाबतीत संशय असेल, जर तुम्हाला वारंवार कुठलं जंतू संसर्ग होत आहे किंवा तुम्हाला जननेंद्रियांमध्ये इन्फेक्शन होत आहे, तुम्हाला रात्री झोपेतनं लघवीला उठावं लागतंय, जास्त तहान लागतं, तर अशा वेळी डॉक्टरांना तुम्हाला मधुमेह असण्याची शक्यता वाटते। अशा वेळी डॉक्टर तुमची उपाशी पोटीची आणि जेवणानंतरची साखर तपासतात। उपाशी पोटीचं साखरेचं नॉर्मल प्रमाण आहे 70 ते 110 मिलीग्रॅम, परंतु ही जर साखर तुमची 120 मिलीग्रॅमच्या पुढे जर निघाली तर तुम्हाला मधुमेह असू शकतो। तसंच जेवणानंतरची साखर साधारणतः आपल्याला 180 मिलीग्रॅमच्या पुढे जर निघाली तर तुम्हाला मधुमेह आहे असं समजावं। त्याचं नॉर्मल प्रमाण 80 ते 160 मिलीग्रॅम असतं। तसंच तुम्हाला जर घरामध्ये जर तुमच्या मधुमेहाचा इतिहास असेल तर तुम्ही एक वयाच्या 35मध्ये HbA1c ही टेस्ट करून घ्या। याच्यामध्ये तुम्हाला मधुमेहाची लागण होण्याआधीच आपण सावध रीतीने मधुमेह टाळू शकतो। HbA1c मध्ये आपल्याला प्री डायबेटिकची कंडिशन समजून येऊ शकते, म्हणजे तुम्ही पूर्वावस्थेमध्येच आहात का हेही लक्षात येतं। तर ही सर्वात चांगली तपासणी आहे आणि याच्यामधनं आपण मधुमेहाची लागण तुमची टाळू शकतो। तसंच आता मधुमेहामधनं काय होऊ शकतं? तर मधुमेह हा सायलेंट किलर डिसीज आहे, म्हणजेच अल्प विषम मारक असा एक प्रकारचा आजार आहे। डायरेक्ट मधुमेहानं आपल्याला धोका पोहोचत नाही, परंतु त्याच्यामुळे जे इतर अवयव निकामी होत असतात तर त्याच्यामुळं आपलं शरीर निकामी कमजोर होत असतं। म्हणून इतर अवयवांचं आरोग्य तपासण्यासाठी आपण इतर काही टेस्ट करून घेणं खूप गरजेचं असतं, जसं की हृदयाचं आरोग्य चांगलं आहे की नाही हे बघण्यासाठी ECG, 2D इको, स्ट्रेस टेस्ट ही साधारणतः वर्षातून एकदा तुम्ही करायला हवी।
किडनीची कार्यक्षमता बघण्यासाठी आपण युरिन टेस्ट आणि ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिन ह्या टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. डोळ्यांचं आरोग्य तपासण्यासाठी आपण वर्षातून एकदा डोळे डॉक्टरांकडे जाऊन तपासावेत. त्वचा मधुमेहामध्ये त्वचा खराब होऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय तर स्तनांच्या खाली, काखेमध्ये, जांघेमध्ये, पायाच्या दोन बोटांमध्ये आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. तर हे इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच पायांमध्ये नेहमी मोजे घाला. तसंच आपल्या पायाचं आरोग्य तपासण्यासाठी रक्तवाहिन्यांची डॉपलर तपासणी करणं खूप गरजेचं आहे. मज्जातंतूंची तपासणी करण्यासाठी कंडक्शन टेस्ट तुम्ही करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपल्या इतर अवयवांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ह्या टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आता मधुमेहामध्ये आहार कसा घ्यायचा, तर आहार सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आहार हा योग्य वेळेवर घ्या. कारण जर तुम्ही उशीर केला आहार घ्या तर तुम्हाला चक्कर येऊ शकते, खूप अशक्तपणा जाणवतो आणि चक्कर येऊन तुम्ही बेशुद्ध देखील पडू शकतात. म्हणून वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण आणि वेळेवर झोप ही खूप गरजेचं आहे. 2 वेळा खाण्यापेक्षा थोड्या थोड्या अंतराने तुम्ही खात राहा. त्याच पद्धतीने गाजर, काकडी, टोमॅटो, कोबी असे कच्चा आहार तुम्ही आधी सुरुवातीला घ्या. याच्यातनं तुम्हाला फायबर भरपूर मिळेल, पोट भरल्याची भावना होईल आणि याच्यातनं जास्त तुम्हाला म्हणजे साखर तुमची वाढणार नाही. आणि त्याच पद्धतीने भात पूर्णपणे वर्ज्य करा. 1 ते 1.5 पोळी खा, 1 फळभाजी, 1 कडधान्य आणि 1 वाटी डाळ आणि कोशिंबीर हे तुमच्या जेवणात आवर्जून असू द्या. नाश्त्यामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करा. मूग, मटकी याची उसळ तुम्ही परतून खा किंवा त्याचं धिरडं देखील तुम्ही खाऊ शकता. तसंच ज्वारीच्या लाह्या देखील तुम्ही खाऊ शकता. सोयाबीनची फुटाणे की त्याच्यामधनं प्रथिने तुम्हाला मिळतात. चहा पिण्याऐवजी तुम्ही 2 वेळा ग्लासभर ताजं ताक तुम्ही प्या. ताज्या ताकातनं तुम्हाला लॅक्टोबॅसिलस मिळतील, म्हणजे तुमची शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुमची भूक पण भागेल. जर तुम्हाला चहा घ्यावासाच वाटत असेल तर बिन साखरेचा अर्धा कप चहा तुम्ही 2 वेळा घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही फळंही खाऊ शकता. तर फळांमध्ये फक्त गोड फळं आपल्याला टाळायची आहे, जसं की केळी, चिक्कू, आंबा, रामफळ, सीताफळ, अति गोड फळं तुम्हाला चालणार नाहीत. तर तुम्ही सफरचंद, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, पेरू, पपई अशा पद्धतीची फळं तुम्ही खाऊ शकता की त्यातनं तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही. आता आपण विहार काय करायचा, म्हणजे काय वागलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही रोज 4 ते 5 किलोमीटर चालल्या जा. की चालल्यामुळे तुमची साखर आटोक्यात राहील, तुम्हाला उत्साह येईल, तुमच्या शरीरामध्ये रक्त पुरवठा वाढेल आणि तुमची एनर्जी टिकून राहील आणि तुमचं साखरेचं प्रमाण नॉर्मल राहण्यास मदत होईल. त्याच पद्धतीने योगासनं करा. योगासनानंतर तुम्ही प्राणायाम देखील करा. प्राणायामामध्ये कपालभाती प्राणायाम एकदम उपयुक्त आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला, स्वादुपिंडाला, पॅनक्रियाजला इन्सुलिन बनवण्याची त्याची कार्यक्षमता वाढेल. म्हणून कपालभाती ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिटं रोज करा. त्याचबरोबर तुमचं मानसिक स्वास्थ्य, कारण मानसिक ताणतणाव जास्त घेतल्याने सुद्धा आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, चयापचय प्रक्रिया बिघडते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला मधुमेह होऊ शकतो. म्हणून तुम्ही ध्यानधारणा, मेडिटेशन, ओंकार, दीर्घ श्वसन, योग निद्रा हे देखील आवर्जून करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आता औषधोपचार काय आहे, तर ॲलोपॅथिकमध्ये 3 प्रकारचे औषधं असतात. एक म्हणजे इन्सुलिन, आपण डायरेक्ट इन्सुलिनचे इंजेक्शन घेतो. दुसरं म्हणजे इन्सुलिनचे उत्पादन वाढवणारी औषधं असतात. आणि तिसरं म्हणजे निर्माण झालेल्या इन्सुलिनच आपण शरीरातल्या पेशी, स्नायू यांना पेशींना जास्त प्रतिसाद द्यायला लावत असतो. अशा 3 प्रकारची औषधं असतात. तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म आणि शमन चिकित्सा म्हणजे औषधोपचार सांगितलेले आहेत. आज मी बघितलेलं आहे की आयुर्वेदाच्या माध्यमातून मी गेले 20 वर्षांपासून अनेक रुग्णांची साखर आपण मर्यादित ठेवली आहे, नॉर्मल ठेवली आहे. जसं तुम्ही ॲलोपॅथीच्या औषधातून तुमची साखर नॉर्मल ठेवू शकतात, अगदी त्याच पद्धतीने आयुर्वेदिक औषधं देखील कार्य करू शकतात. एखादा जर तुम्हाला कोणी सांगत असेल की आमच्या औषधाने तुमची साखर कायमची बरी होईल, तर असं होत नसतं. तुमचा जर साखरेचा रिपोर्ट हा नॉर्मल आला तर समजा की तुमची साखर ही कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही जर परत गोड पदार्थ खायला सुरुवात केली, तुम्ही जर व्यायाम बंद केला, तुम्ही औषधोपचार बंद केले, तर तुमची साखर ही परत तुम्हाला वाढलेली दिसेल. म्हणून कुठल्याही भ्रामक म्हणजे ज्या संकल्पना आहेत किंवा भुलैया आहे त्याला बळी पडू नका.
फक्त तुम्ही आपण आपली साखर ही कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. मग ती ॲलोपॅथिक औषधोपचारांनी सुद्धा कंट्रोलमध्ये राहते आणि आयुर्वेदिक औषधोपचारांनी सुद्धा कंट्रोलमध्ये राहते. फक्त आयुर्वेदिक औषधोपचारांचा फायदा हा असतो की त्याच्यातनं तुम्हाला कुठलंही म्हणजे साईड इफेक्ट दुष्परिणाम होत नाही. तर आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये आपण शमन चिकित्सेमध्ये अनेक प्रकारचे औषधं आपण देऊ शकतो की त्यातनं तुमची साखर कंट्रोलमध्ये राहील. घरगुती उपाय जर तुम्हाला सांगायचा असेल तर तुम्ही जेवणानंतर 1 कप कारल्याचा रस, जांभूळ बी, कोरफडीचा रस, कडुलिंबाचा रस हे तुम्ही 1 कप मिश्रण करून ते तुम्ही जेवणानंतर सकाळी 1 कप आणि संध्याकाळी 1 कप तुम्ही प्या. त्याच्याबरोबर तुम्ही 4 ते 5 किलोमीटर चालायला जा, प्राणायाम करा, कपालभाती प्राणायाम करा, थोडेसे ओंकार गुंजन करा. ह्यातनंही तुमची साखर नॉर्मल राहण्यास मदत होईल. परंतु हे सर्व उपचार तुमच्या जवळच्या एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमची प्रकृती परीक्षण करा, नाडी परीक्षण करा आणि त्यानंतरच चालू करा. त्याचबरोबर आपण पंचकर्म उपचारांमध्ये स्नेह, स्वेदन, वमन, विरेचन अशा प्रकारचे आपण पंचकर्म करू शकतो की त्यातनं तुमच्या शरीराची कार्यक्षमता वाढवतो. इन्सुलिनची निर्मिती वाढवण्यास आपण पॅन्क्रियाजला मदत करतो आणि इन्सुलिनची निर्मिती वाढते आणि त्यानंतर आपण निर्वह बस्तीक्रम सुद्धा करू शकतो. त्याच पद्धतीने तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी शिरोधारा, शिरोबस्ती, नस्य, कारण की नस्यामधनं आपण पिट्युटरी ग्लँड ॲक्टिव्ह करत असतो. तर हे सर्व तुमचे हार्मोन्स नॉर्मल राहण्यासाठी, तुमच्या शरीराला नवचेतना निर्माण होण्यासाठी पंचकर्म करणं खूप गरजेचं आहे. पंचकर्मानंतरच आपण साखर आपली नॉर्मल ठेवण्यास आपली मदत होऊ शकते. तर मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही अशा पद्धतीने शरीराची काळजी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं ब जीवनसत्वाची गोळी घ्यायला विसरू नका. कारण आपल्याला थकवा जाणवतो, कुठंतरी विस्मरण होतं मधुमेहाच्या रुग्णांना. म्हणून विस्मरण होऊ नये म्हणून ब जीवनसत्वाची गोळी अवश्य घ्या. जर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि दुर्वांकूर आयुर्वेदवर जर तुम्ही नवीन असाल तर आमचं दुर्वांकूर आयुर्वेदचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या. स्टे हेल्दी, बी हॅपी अँड फॉलो आयुर्वेदा. धन्यवाद.